मतलब कि उनकी पढ़ाई के लिए बाहर जो जाएंगे वो अदर कंट्री में जाके, जर्मनी, जापान, रशिया, अमेरिका, ऐसी जो कंट्री में जाके पढ़ेंगे उनके लिए अलग से पैसा शासन दे रहा है और तमाम ये चीजें शासन कर रहा है। शासन का पिछले महीने जो हमने प्रेस कॉन्फ्रेंस दी, एक जीआर निकला कि हम जो है तो सबके लिए बराबर करेंगे, सबको बराबर फंडिंग देंगे, बाटी को देंगे, सारथी को देंगे, महाज्योति को देंगे, ताटी को देंगे, अमृत को देंगे। लेकिन शासन ने वहां का ये नहीं कहा कि हम माटी को भी देंगे या माटी बनाएंगे। हमने प्रेस कॉन्फ्रेंस लेके, अजहर साहब ने हमने प्रेस कॉन्फ्रेंस लेके शासन को आगाह करने की कोशिश की कि आप जब इतना शासन निर्णय निकाल सकते हैं तो हमारे लिए भी कुछ कीजिए। मार्टी इसके लिए लगातार 2-3 साल से कोशिश कर रही है। मार्टी ने औरंगाबाद के हर पार्टी के, मार्टी ने औरंगाबाद के हर सियासी पार्टी को, चाहे कांग्रेस रहो, राष्ट्रवादी रहो, सेना रहो, शिंदे गठ हो, ठाकरे गठ हो या भाजपा हो, हर उस पार्टी के सदर को डेलीगेशन दिया। वतीने एक दिवसीय लाक्षण उपोषण बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी, अमृतच्या धर्तीवर यासाठी आज इथं एक दिवसीय उपोषण लावलेलं आहे। सर, आपण काय सांगाल? सर, जो है तो मार्टी के ताल्लुक से हमने जो आज उपोषण रखे, धरना, लाक्षणिक उपोषण, उसके समर्थन के लिए आए हुए। और हमारा जो आज धरना है, एक दिवसीय धरना, आने वाले हिवाड़ी अधिवेशन में जो 7 तारीख से शुरू हो रहा है, तो सरकार का ध्यान लक्ष्य केंद्रित करने के लिए हमने वो धरना रखे हुआ है। और आप जानते हैं कि पिछले 2.5-3 साल से हम लगातार कोशिश कर रहे हैं कि बार्टी, सारथी, महाज्योति, टार्टी और जैसा कि अमृत, ये सभी संस्थाएं, एनजीओ जो है तो गवर्नमेंट के समाज के उनके घटक के आगे बढ़ाने के लिए काम कर रहे हैं। जैसा यूपीएससी में उनको फ्री में ट्रेनिंग देना है, फेलोशिप में हर संस्था के जो है तो बार्टी, सारथी 200 बच्चों को उन्होंने एक टारगेट फिक्स करे हुआ है। तो हम ऐसे चाह रहे हैं कि मुस्लिम अल्पसंख्यक समाज के लिए भी एक टारगेट आप फिक्स करिए। जैसा अभी हाल ही में जीआर भी निकला है परदेश जाने के लिए, उसमें 27 जनों का उन्होंने अल्पसंख्यक समाज के लिए परदेश जाने के लिए PhD है, उच्च शिक्षण है, उसके लिए उन्होंने एक जीआर निकाला है और 120 करोड़ रुपए का उसको सेंक्शन करे। तो ऐसे ही टारगेट आप, जैसा आपने बार्टी को 200 बच्चों का टारगेट करे हुए, 75 बच्चों का टारगेट करे हुए, तो आप अल्पसंख्यक समाज के लिए भी इसकी जो है तो और व्याप्ति बढ़ाओ और ज़्यादा से ज़्यादा बच्चों को बाहर भेजने के लिए आप सरकार कोशिश करें। ये कब होगा? जब मार्टी की स्थापना हो। जैसा आपने समता दूत बनाया, तारा दूत बनाया, जो बार्टी में जो है तो जो योजना है समाज तक पहुंचने के लिए काम करता है। तो आप मार्टी जब बनेंगे तो ऐसे समता दूत की आप स्थापना करो, जो बच्चे जो जा के समाज के हर घटक को योजना का जो तो उसका लाभ देने की कोशिश करेंगे। तो हम चाह रहे हैं कि जो समाज के हर समाज को बढ़ाने का काम शासन कर रही है, तो अल्पसंख्यक मुस्लिम समाज के लिए भी मार्टी की स्थापना करके मुख्य प्रवाह लाने का काम शासन ने करना। और एक हमारा ध्यान जो है तो सरकार को हम दिखाना चाह रहे हैं कि आप आने वाले हिवाड़ी अधिवेशन में इसको पारित करो और मार्टी की स्थापना करके मुस्लिम समाज को न्याय दो। सर, देखा गया कि के बीच में आपने जान पे खेलकर जो तो मुख्यमंत्री की कार के सामने आ गए आप, और कार में से मुख्यमंत्री को आपके सामने बात करना पड़ी, और उन्होंने उस टाइम का क्या आश्वासन था सर? माननीय मुख्यमंत्री मंत्रिमंडल के बैठक में आए थे और उनका एक बड़ापन था कि एक छोटे कार्यकर्ता का निवेदन देख के उन्होंने गाड़ी रुकाए और उन्होंने एक हमारे को आश्वासन दिया है कि हम ये तुम्हारा काम कर देंगे। और माननीय हमारे अल्पसंख्यक मंत्री है, उन्हें भी उन्होंने कहा है कि इत्तला देते बोल के। और उसके बाद हमने अल्पसंख्यक मंत्री अब्दुल सत्तार साहब से भी मुलाकात की, उन्होंने हमें आश्वासन दिया। हम चाह रहे हैं कि गवर्नमेंट सकारात्मक है, मगर हम चाह रहे हैं कि आश्वासन तो ठीक है, मगर हम चाह रहे हैं कि अगर हिवाड़ी अधिवेशन में आप जल्द से जल्द पारित करते तो मुस्लिम समाज को न्याय देने का काम आप करेंगे। विभागीय आयुक्त कार्यालय समोर इथं मार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक पण बसलेले आहेत। सर, आपण भी इथं पाठिंबा द्यायला आलेले, काय म्हणाल सर? मुस्लिम समाज त्यांचाही सर्व प्रकारच्या विकासाचा हक्क त्यांचा आहे।
जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा शासन प्रशासनामध्ये मुस्लिम समाजाचा जवळपास 17% वाटा होता. आज तो 0.2 वर आलेला आहे. आणि इतकी अवनती होणं हे काही भारतीय संविधानामध्ये जे काही सामाजिक न्यायाचं तत्त्व सांगितलं गेलेलं आहे त्या तत्वानुसार हे काय फारसं शोभनीय नाही आहे. आणि म्हणून या देशातले उपेक्षित जे घटक असतील त्या घटकांच्या साठीच्या संवैधानिक तरतुदी केल्या जाऊ लागलेल्या आहेत. त्याला घटनात्मक तरतुदी किंवा लॉफुल. तसं मुस्लिम समाजासाठी सुद्धा संवैधानिक तरतुदी होणं हे गरजेचं आहे, त्यांचा हक्क आहे. मी अनेकदा असं सांगत असतो की या देशाच्या उभारणीसाठी, देशाच्या जडणघडणीसाठी मुस्लिम समाजाचं सुद्धा मोठं योगदान राहिलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण कॉन्स्टिट्युशनल डिबेट चालू अनुभवू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ताजुमुद्दीन असतील किंवा मौलाना आझाद असतील किंवा असंख्य मुस्लिम सभासद असतील, या सगळ्यांनी स्वतंत्र भारताची नेमकी जडणघडण कशी व्हावी याच्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि मांडलेली भूमिका ही आपल्याला बाजूला सारता येत नाही. आणि म्हणून कोणी काहीही म्हणू, मुस्लिम समाज हा इथला आहे, त्याची पैदाश इथली आहे आणि त्यामुळं त्याचाही या भूमीवर आणि त्याच्या विकासावर त्याचा हक्क आहे. म्हणून जसं बार्टी अस्तित्वात आलं, महाज्योती अस्तित्वात आलं, ओबीसीसाठी महाज्योती आहे, SC STसाठी बार्टी आहे. म्हणजे हे जसं आहे तसं मुस्लिम या अल्पसंख्याकांच्यासाठी मार्टी असावं याला माझा मनःपूर्वक पाठिंबा आहे. आज मुस्लिम समाजांच्याकडं शिक्षणासाठीच्या सुद्धा सोयी सवलती नाही आहेत आणि ते शिकल्याशिवाय शासन प्रशासनात जाऊ शकत नाही हा समाज. आणि हे लक्षात घेऊन त्यांना शिक्षणाच्या विशेष सोयी सवलती देणं हे आवश्यक आहे. तो त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क शासन मान्य करतं आहे. फक्त दिरंगाई होऊ नये एवढाच आपला मुद्दा आहे. ते येऊ घातलेल्या विधानमंडळाचे सबसे पहले तो मैं जनाब ऋषिकेश कामले साहब का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमारे इस मार्टी मौलाना आज़ाद रिसर्च ट्रेनिंग सेंटर यानी कि मार्टी का जो आंदोलन चल रहा है उसको मनपूर्वक समर्थन दिया. इसलिए मैं उनका मार्टी के जानिब से, पूरी टीम की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ. हम पिछले तकरीबन 3 साल से कोशिश कर रहे हैं कि मुस्लिम समाज के लिए जो है तो मार्टी मिले. उसकी ज़रूरत इसलिए है कि मुस्लिम समाज की सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक परिस्थिति बहुत कमज़ोर है. ये हम नहीं कह रहे, ये शासन ने जो एक कमेटी गठित की थी, सच्चर समिति, उसने कहा था कि मुसलमानों के हालात मागास वर्गीय समाज से भी बदतर हो चुकी है आज के हालात में. जैसा कि साहब ने कहा अभी, ऋषिकेश कामले साहब ने, कि जब देश आज़ाद हुआ तब हमारी जो मतलब मुस्लिम समाज की जो शासन प्रशासन में 18% भागीदारी थी और आज जो भागीदारी है 0.2 है. इसलिए अगर हमारे को इससे ऊंचा उठना है तो इसका सीधा सीधा मतलब है हमारे लड़कों को, मुस्लिम समाज को एजुकेशन लेना पड़ेगा. और एजुकेशन के लिए आज हम देखते हैं कि मुसलमानों की हालात, अगर 10 बच्चे, अगर 100 बच्चे अगर एडमिशन लेते हैं तो पोस्ट ग्रेजुएट ज़्यादा 2 या 3 बच्चे रहते हैं. इसलिए मुस्लिम समाज को अगर डेवलपमेंट चाहिए, मुस्लिम समाज का अगर शासन प्रशासन में बढ़ना चाहिए तो वो जो है तो उसके लिए मार्टी ज़रूरी है. जैसे कि गवर्नमेंट ने मराठा समाज के लिए सारथी बनाई, सर सारथी बनाया, उसी तरह से हमारे मागासवर्गीय भाइयों के लिए बार्टी बनाया, ओबीसी भाइयों के लिए महाज्योति बनाया, टार्टी बनाया, अमृत बनाया. ये तमाम बनाए, बहुत अच्छी बात है. आप इनको पैसा दो, आप इनको सब दो, लेकिन साथ में जैसा घटना कहती है कि जब भी हमारा देश आज़ाद हुआ और संविधान में स्पष्ट लिखा हुआ है कि हर समाज को, हर धर्म को बराबरी का दर्जा मिलना चाहिए. जब हमारे को बराबरी का दर्जा मिलना चाहिए तो हमारे को बराबरी की सहूलत भी आपको देना होगी. इसलिए हम जो है तो ये आंदोलन आज का कर रहे हैं.
हिवाड़ी हम ना लाक्षणिक आज का दिन भर का जो आंदोलन है वो इसलिए है कि हिवाड़ी अधिवेशन में हमारी बात वहाँ तक पहुँचे। वैसे तो हमने हर जगह कोशिश की, हमारे सम्माननीय अध्यक्ष साहब ने एडवोकेट अजहर पठान ने अपनी जान पर खेल कर मुख्यमंत्री को जो है तो निवेदन दिया, मुख्यमंत्री भी पॉजिटिव है, अल्पसंख्यक मिनिस्टर पॉजिटिव है, लेकिन इसकी दखल यहाँ पर आकर मार्टी के जो सदस्य बैठे हैं यहाँ पर विभागीय आयुक्त कार्यालय के सामने, आज यहाँ पर आप जो है तो उन्हें समर्थन देने के लिए आए, क्या कहेंगे सर इसके बारे में? मी प्राध्यापक एस.जे. पठाण मुद्दामहून परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे, कारण मार्टी कृती समितीचं हे काम खूपच कौतुकास्पद आहे, आपल्या समाजासाठी, आमच्या मुस्लिम समाजासाठी अभिमानास्पद आहे। कारण मुस्लिम समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या विकास होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे। कारण सच्चर, जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की सच्चर कमिटीनं सगळं जे आहे आरसा दाखवलेला आहे शासनाला की आमची मुस्लिम समाजाची परिस्थिती कशी आहे। आणि जोपर्यंत जसं ऋषिकेश कांबळे साहेबांनी सांगितलं की एक चळवळ जी आहे ती आवश्यक आहे आणि कोणत्याही समाजाच्या उद्धारासाठी मोठमोठ्या महामानवांनी चळवळ उभी करून समाजाचा उद्धार केलेला आहे। आणि ही एक मार्टी कृती समितीच्या वतीने एक चळवळ उभी केलेली आहे या सगळ्या सुशिक्षित लोकांनी। आणि माझ्या दृष्टीनं ही चळवळच जी आहे आपल्या मुस्लिम समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी खूपच महत्त्वाची ठरेल। आणि ही चळवळ जी आहे फक्त औरंगाबाद शहरापुरतीच नाही, तर हे पूर्ण चळवळ मी सांगतो, विशेष करून महाराष्ट्राचं जेव्हा हे उदाहरण निर्माण होईल तेव्हा फक्त औरंगाबाद, मराठवाडा, पूर्ण महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या मुस्लिमांसाठी हे महत्त्वाचं आणि एक खूपच महत्त्वाचं एक टप्पा हा जो रसूलिल करीम क़ाल अल्लाह ताला फ़िल क़ुरानिल मजीद इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। सर्व स्तुती प्रशंसा त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी ज्यानं आपल्या सर्वांना जीवन दिलं आणि या जगामध्ये कसं राहावं, कसं वागावं यासाठी त्यांनी आपलं मार्गदर्शन दिलं। आणि त्यातच महत्त्वाचं जे मार्गदर्शन आहे ते शिक्षणाच्या माध्यमातून देण्यात आलं। आणि मोहम्मद पैगंबर साहेबांवर कुराणचे जे प्रथम अवतरण झालं त्याचा संदेश हाच आहे, इकरा, लिहा, पढो। परंतु दुर्दैवानं आपण असं पाहतो की मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला समाज म्हणून आता सर्व काही समित्या यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। आणि याच्यामध्ये समाजाचाही काही आपला दोष असेल, परंतु त्याचबरोबर इतर समाजासाठी जसे शिक्षणाचे प्रयत्न झाले तसे प्रयत्न मुस्लिम समाजाकरता झाले नाहीत। ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे। सच्चर कमिटीने ही गोष्ट मान्य केली आणि अनेक ज्या समित्या बनवल्या गेल्या प्रत्येकाने या गोष्टी मान्य केल्या, परंतु दुर्दैवानं या गोष्टी फक्त अभ्यासापर्यंत किंवा त्याच्या फक्त सरकारी कागदापर्यंत, फायलीपर्यंतच राहिलेल्या आहेत। त्याचा प्रत्यक्ष फायदा समाजाला जो मिळाला पाहिजे तसा तो मिळत नाही। ही चांगली गोष्ट आहे की आपल्याकडं अल्पसंख्याक शाळा आहेत, विशेष म्हणजे त्याच्या माध्यमातून लोक शिक्षणामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या विशेषतः मुली पुढं जात आहेत। परंतु कुठंतरी एक लिमिटमध्ये जाऊन मग तोच प्रॉब्लेम पुढं उभा राहतो। शिक्षण सोडून असा प्रॉब्लेम असतो की लोक नौकरी करतात, मजबूरी है, घर में परेशानी है, क्या करेंगे, आधे में से नौकरी छोड़ देते। तर सर्वात जास्त ॲडमिशन मुस्लिम समाजाचे होतात हे देखील गोष्ट मान्य करतात लोक, आणि सर्वात जास्त ड्रॉपआउट रेट हा देखील मुस्लिम समाजाचा आहे। तर यावर काहीतरी उपाय आपण केला पाहिजे। या दृष्टिकोनातून आमच्या मार्टीचे हे जे सर्व लोक आहेत, अझहर पठाण साहेब आहेत आणि बाकीचे मुख्तार साहेब आहेत, हे सर्व लोक आहेत, त्यांनी असा विचार केला की यावर आपण सरकारकडं विशेष आग्रह करावा आणि फक्त सिंगल याच पॉईंटवर की जसं आपण दुसऱ्या समाजाला आपण शिक्षणामध्ये ज्या सवलती देत आहोत
त्याच सवलती इथं आपण आमच्या मुस्लिम समाजाला दिल्या पाहिजेत आणि त्याच्यावर अनेक अहवाल सादर केले. आनंदाची गोष्ट ही आहे की एक चांगली टीम आहे, जो शिकलेले सवरलेले लोक आहेत, ज्यांना शिक्षणाचं बेनिफिट मिळालं, शिक्षणामुळं काय फायदा होतात हे ज्यांना माहीत आहेत, असे लोक या आंदोलनाच्या मागं आहेत. आणि याच्या माध्यमातून प्रयत्न असा आहे की त्यांनी अगदी याला लावून धरलेलं आहे आणि कुठंतरी ही जी सुरुवात अगदी छोट्या प्रमाणावर होती ही आज सरकारपर्यंत पोचलेली आहे. अजित पवारांनी यावर आपलं भाष्य केलं.